की माणूस म्हणजे नक्की कोण असतो? ज्याच्याकडे असं व्यक्ती आहे जो तुमच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला कधीच अंतर देत नाही. बरोबर ना? अशा माणसाला जपणं आणि समजून घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. जेव्हा आपलं उतारवय चालू होतं आणि सगळे आपापल्या संसारामध्ये गुंतलेले असतात, तेव्हा हे असं नातं तुम्हाला एक अमृतासारखंच दिसतं. अशा नात्यासंबंधी मी एक लहानशी कविता लिहिलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे मर्मबंध. एक मर्मबंध असावा असा, एक मर्मबंध असावा असा, वेदनांच्या काळात आधारस्तंभ जसा. एक मर्मबंध असावा असा, वेदनांच्या काळात आधारस्तंभ जसा. रणरणत्या उन्हात सावलीसारखा, रणरणत्या उन्हात सावलीसारखा, कोमजलेल्या भावनांना जपणारा. रणरणत्या उन्हात सावलीसारखा, कोमजलेल्या भावनांना जपणारा. तिला नसते जात, तिला नसतो रंग, तिला नसते हात, तिला नसते जीव. सारे जरी त्यांच्या विरोधात गेले, सारे जरी तुमच्या विरोधात गेले, तरी हे नातं असं असतं, मी तुझ्या सोबत कायमच आहे असं म्हणतं. एक नातं असं असतं, मी तुझ्या सोबत कायमच आहे. हक्काने रुसणारं, हक्काने भांडणारं, हक्काने रुसणारं, हक्काने भांडणारं, डोळ्यातील आसवांनाही हसायला लावणारं, डोळ्यातील आसवांनाही हसायला लावणारं. घालतात साथ न बोलताही, घालतात साथ न बोलताही, हृदयातील स्पंदन जाणणार. घालतात साथ न बोलताही, हृदयातील स्पंदन जाणणार. मजबूर पासून मजबूत बनवणार, मजबूर पासून मजबूत बनवणार, एक हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत जाणार. एक हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत जाणार. एक मर्मबंध असावा असा, वेदनेच्या काळात आधारस्तंभ जसा, वेदनेच्या काळात आधारस्तंभ जसा. धन्यवाद.